मंडळी, खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपहास, व्यंग, अतिशयोक्ती, नकला अशा न्यूट्रिशन्सनी युक्त अशी लज्जतदार हास्य पंगत, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपली हास्य जत्रा म्हणजे चटपटीत आणि झणझणीत विनोदांची मेजवानी मिळण्याचं एकमेव ठिकाण. 12 गावचं पाणी प्यालेल्या ह्या विनोदवीरांची जोडी म्हणजे प्रत्येकानं चाखावी अशी लज्जतदार डिशच आहे. स्वागत करूया आपल्या खुमासदार विनोदांनी लज्जतदार हास्य पंगत सजवणाऱ्या हास्यपुत्रक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत आहे एरवी डाएट कॉन्शियस असणाऱ्या पण या हास्य पंक्तीमधल्या सगळ्या डिशेसवर मन मुराद ताव मारणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिंदास सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आजच्या या हास्य पंक्तीमधले सगळेच पदार्थ अतिशय रुचकर असतील ह्यात काही शंकाच नाही. हां, पण त्यामुळे आपल्या सरपंचांसाठी या आठवड्याचं एलिमिनेशन चॅलेंजिंग ठरणार हे मात्र नक्की. चला तर मग बघूया कोणाची डिश करते कोणावर मात, कोण होणार या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार आणि मिरवणार मानाचा फेटा आणि कोणाला मिळणार निरोपाचा नारळ. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पण त्याआधी प्रथेप्रमाणे विचारूया आपल्या कॉमेडीच्या बंद्या रुपयाला की कोण येणार आज पहिल्यांदा तुम्हाला हसवायला. रेडी? हास्य खुर्द. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्द मधून रत्नागिरीची 2 हास्य रत्न प्रथमेश आणि श्रमेश. वही घेतली, पेन पण घेतला, माझा देव पण घेतला, हात समोर ठेवतो. शक्ती दे रे बाबा आणि पंच पण दे. झालेल्या पोपट्याचं एवढं कौतुक करणारा मीच मूर्ख असेल. ठीक आहे ठीक आहे, फालतूगिरीला सुरुवात करूया. आता दरवाजा उघडूया. अरे देवा, दरवाजा काढले नाही. परफॉर्मन्स कमी व्हायला लागले तशा प्रॉपर्टी पण कमी करायला लागले. अरे देवा. दादा, आमिर दादा, अरे देवा, सिनियर लोक पण एलिमिनेट व्हायला लागली. आम्ही तर अजून ज्युनियर पण झालो नाही, म्हणजे धोका जास्त आहे. दादा, दरवाजाचं म्युझिक दे. तुला दरवाजा उघडायला सांगितलं, तू मन मोकळं केलं. ठीक आहे. हॅलो हॅलो. मस्त घर आहे, मस्त लाइटिंग बिटिंग मारली आहे, मस्त. पण ज्याची मुलाखत घ्यायला आलं तो कुठे आहे? माझ्या अगोदर गेला की काय रत्नागिरीला? ज्या रीतीने तुम्ही अंगात गांडूळ शिरल्यासारखी एंट्री घेतलीत सर आणि स्वतःच्याच घरात नाचलात सर, तर मला कळलंय की तुम्ही फालतूगिरी करायचं ठरवलेलंच आहे सर. एक मिनिट, आपण कोण? मी चिसौका. चिसौका कळलं नाही? चिसौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर सर. ओ, चिन्मय सौमित्र काशीकर, चिसौका. नाईस नेम. पण तुम्ही अचानक इथे कसे आलात? मागचा परफॉर्मन्स बघितला आणि त्यांच्या कमेंट पण ऐकल्या सर, त्यामुळे यावंच लागलं. आणि त्यात आज एलिमिनेशन पण आहे सर, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. आपण सुरुवात करूया, बसा. सर, अभिनेता अभिनय कर की तुम्हीच? हो. तुला अभिनय येतो? काय बोलला? तुला अभिनय येतो या मासिका अंतर्गत मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय सर. ओके, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही अभिनय करू शकता ही घातक आणि विषारी शंका तुमच्या मनात केव्हा आली सर? ऍक्च्युली कसं आहे, मी माझ्या लहानपणी एका नाटकात काम केलं होतं. कोणतं सर? पळ पाय लावून. ही लोकांची रिॲक्शन होती की?
नाटकाचं नाव. ओके ओके सर. हे बघा, अभिनय माझ्या नसा नसात आहे. तो माझ्या असा ना रक्तात भरलेला आहे. चुकून सुद्धा हे रक्त कधी डोनेट करू नका सर. कळलं का? तुमचे लागलेत, बाकीच्यांचे पण लागतील. हे बघा, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही जास्त बोलताय, तुम्ही तुमची जीभ सांभाळा. माझं नेहमी असं होतं, मी समोरच्या बद्दल खरं बोलतो आणि त्याचा अपमान होतो. आय एम सो सॉरी सर, सो सॉरी. तुम्ही कॅरी ऑन करा सर. इकडे काय झालं? कॅरी ऑन बोलू नको. का सर? कॅरी बॅग वर बंदी आहे. कॅरी छोटा विनोद टाकून दिला पटकन. कसला आवाज होता? विनोद भांडी घेऊन पडला सर. कळलं का? हा, तुम्ही सर खूप जीव घेणं आणि विषारी बोलताय सर. आजच्या दिवशी तरी हे टाळा सर. आपण डायरेक्ट सर विषयाला सुरुवात करूया. ओके. तुमचे 2 नवीन सिनेमे रिलीज होत आहेत सर. हो, या या या. त्यांची नावं पण विशेष आहेत सर. हो, या. पहिला अरे झाला सुद्धा, आणि दुसरा म्हणजे असा कसा झाला. ओके. तर यांच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप माराल सर? ऍक्च्युली काय आहे, ती खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या. हो, हा. माझ्या. म्हणजे कसं आहे, ह्या दोन्ही सिनेमांचं कलेक्शन लवकरच कोटीच्या घरात घुसणार आहे. हो सर, मी ऐकलंय सर. 1 कोटी जमा होण्यासाठी फक्त 99,99,999 रुपये कमी पडतात सर. मी तर मला एका स्पॉट बॉयने एवढं सांगितलं सर की मुहूर्ताला जो हार घालतात ना, त्याचे पैसे पण रिकवर नाही झालेत सर. हे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अहो सर, केवढ्या पायऱ्या बांधताय तुम्ही? एवढ्या रायगडाला पण नाहीयेत. ठीक आहे, पण माझे आगामी येणारे जे सिनेमे आहेत त्याच्यात हे सगळं मी रिकवर करेन. तिथे माझं सगळं अपयश मी धुवून काढेन. माझा अफवांवर पहिल्यापासून विश्वास नाही, तरी मी माझं सोनेरी काळच कागदी दगडावर ठेवून प्रश्न विचारतो, कोणते सिनेमे सर? ऍक्च्युली ती एक सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. त्याचे मी 4 भाग केलेत. म्हणजे वाट लावली? 4 वाटे केले. हो, वाटे केले. ओके. पहिल्या भागाचं नाव आहे मी जाऊ का. अरे वा. दुसऱ्या भागाचं नाव आहे मी केव्हा जाणार. तिसऱ्या भागाचं नाव आहे मी कधी जाणार. आणि 4था भाग शूट करून रेडी आहे, पण मला नाव सुचत नाहीये. मला सुचलंय सर. काय? गेला एकदाचा. तुम्ही गेला एकदाचा ठेवा सर, ते चांगलं आहे सर. तुम्ही आल्यापासून बघतोय माझी टिंगल टवाळी करताय. नाही सर, आपण दोघं टवाळी करतोय आणि ही टवाळी जर त्यांना नाही आवडली ना, तर ते कमी मार्क देऊन आपली टिंगल करतात सर. हा माणूस ना इंटरव्ह्यूच्या नावाखाली बाजार करतोय नुसता. घाम पण आलाय, टिश्यू पण नाही ते पुसायला. सर थोडा वेळ सांगा, टॉवेल देतील ते आपल्याला सर. ते राहू दे घामाचं वगैरे. हा विक्षिप्तपणा बंद करा आणि पुढचे प्रश्न विचारा. हा, जगण्याच्या काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असतात तर बरं. काही नियम असतात. तुमच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही तुम्ही काय पाळत असाल, पण तरी पण मी विचारू इच्छितो सर की तुमच्या जगण्याचा मोटो काय आहे? सध्या तरी सचिन मोटो आणि गोस्वामी. कसला आवाज होता? विनोदाने नस कापून घेतली होती. तर आपण पुढे जाऊया सर. थोडंसं मन तुमचं डायव्हर्ट करतो सर. सिनेमाबद्दल बोललोय सर आपण. ओके. आता आपण वेब सिरीज बद्दल बोलूया तुमच्या. या. ह्या बिन पैशाच्या ऑनलाईन फालतुगिरीमध्ये तुम्ही पण उतरलाय सर सध्या, बरोबर आहे सर? आणि तुमची वेब सिरीज तुमच्यासोबत आहे महानायिका धनश्री. असं नाही, धनश्री. ओके. तुमची आणि महानायिका धनश्री यांची वेब सिरीज रिलीज होणार आहे सर, जिचं नाव आहे ब्लँक. इथे ओशाळले एक्सप्रेशन. तर या सेटवर सर एक अफवा पसरली होती की तुम्ही चुकून एक्सप्रेशन दिलेत सर. तर या अफवेबद्दल तुम्ही काय सांगाल सर? ऍक्च्युली कसं आहे, मी अभिनेता आहे, त्यामुळे अभिनेत्या चेहऱ्यावर नेहमीच एक्सप्रेशन असतात जे माझ्याही असतात. सर तुमच्या चेहऱ्यावर जे असतं ना त्याला माज म्हणतात, त्याला एक्सप्रेशन म्हणत नाही सर. आणि अभिनेत्याच्या चेहऱ्यावर कधीही माज नसावा, तर भावभावनांचा साज असावा. वा, क्या बात आहे. काय वाक्य बोलायचं. वा, थँक्यू सर, थँक्यू. हे वाक्य मी बोललो म्हणून ते लोकांना सर आवडते. तुम्ही तुमच्या थुकरेट अभिनयाने बोलला असतं तर बादलीवर थुकले असते लोक सर. हे बघा, माझ्या चेहऱ्यावर भावभावना असतात म्हणून माझं नाव हॉलिवूड पर्यंत पोहोचलंय. कुठल्या बोरिवलीच्या? तुम्हाला कळतंय का, मी एकाच वेळी हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठीमध्ये पण काम करतो. या 4 इंडस्ट्रीने एकदम बरबाद करायचं तुम्ही ठरवले, त्याला आपण काय करू शकतो सर? ऐतिहासिक नाटकात शकुनीची भूमिका करताना तुम्ही इंग्लिशमध्ये डायलॉग बोललात सर. काय केलं तुम्ही?
असे आलात सर, दूध खेळायचा सीन होता आणि काय बोललात, कम ऑन गाईज लेट्स प्ले लुडो. लुडो लागले काय? सगळे खेळायला. ती मी घेतलेली एक तिथली ॲडिशन होती आणि मला आवडतं ॲडिशन घ्यायला, कारण त्याने कॅरेक्टर कसं असं क्रिस्पी बनतं. म्हणजे मी एक नाटक केलेलं, जेव्हा प्रेक्षकांना राग येतो, त्या नाटकात मी एवढ्या ॲडिशन घेतल्या की नाटक अगदी वेगळं झालं. वेगळं नाही सर, तुम्ही त्याचा जॉनरच बदलून टाकलात. मग करेक्ट आहे, मी तिथे जॉनर, मग त्यांचा जॉनर बदलणार, मी जॉनर बदलणार, जॉनर जमलंय. कसला आवाज आहे? विनोद व्हेंटिलेटरवर गेला सर आता. व्हेंटिलेटर नंतर आवाज बहुतेक मेला पण असेल कदाचित. पण ते ठीक आहे, ते त्यावेळी झालं होतं. पण ते नाटक एवढं प्रगल्भ झालं की ते नाटक आता तुरुंगात प्रत्येक कैद्यांना दाखवतात. हो सर, कैदी त्यांचे गुन्हे कबूल करत नसले की तुमचं हे नाटक दाखवतात. मग ते स्वतःचे पण गुन्हे कबूल करतात आणि बाकीच्यांचे कलमानी गुन्हे पण आपल्या अंगावर घेतात सर. बघा, ती ज्याची स्टाईल असते आणि ही माझी स्टाईल आहे, कळलं? आपण शेवटाकडे जाऊया सर, उगाची फालतुगिरी जास्त वाढवायला नको. आज एलिमिनेशन आहे सर. आता या नाजूक क्षणाला आपल्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले सर. एक रेशमी धागा आपल्या दोघांना जोडतोय सर. तर याच्या दरम्यान मला थोडंसं पर्सनल होऊन तुम्हाला काही प्रश्न विचारायचं वाटतो की सगळ्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतात सर, तसं तुमचं कोणतं जीव घेणं स्वप्न आहे का सर? माझं स्वप्न आहे, पण ते जीव घेणं नाही. ओके. कसं आहे, मला एकदा तरी सई तामणकर आणि प्रसाद ओक यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची. सर, सद्य परिस्थितीने आपला परफॉर्मन्स बघता या एपिसोडच्या शेवटी ते आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची दाट शक्यता आहे सर. कळलं? झालं तुमचं इंटरव्ह्यूचं सगळं? चालेल सर. आपण काय करूया आता, सगळंच फालतुगिरीवर नको सर. जाता जाता शेवट गोड करूया सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची वाटते की तुम्ही तुमचा आवडीचा डायलॉग ह्यांच्या चेहऱ्यावर मारा सर. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. यशस्वी प्रयत्न करा. आज एलिमिनेशन आहे सर. कुणी घर देतं का? घर भिका मागायचं सोडू नका सर. दुसरं काहीतरी बोला सर आयुष्यात. दुर्वा आणि जास्वंदीची फुलं देवासमोर ठेवायची आणि देवाला बोलायचं, मी आहे अथल्लो, मी आहे सीझर, मी आहे जुलियस. सर, तुम्हाला अभिनयाचा अटॅक आला वाटतं. अटक करा मला. गुन्हा काय माझा? मी प्रेम केलं. राणी माझ्या प्रेमाच्या चौकटीत तुझं प्रेम बंदिस्त आहे. नाही सर, नाही. ही अभिनयाच्या सुनामीत मला बुडवू नका सर. तुम्ही एकटेच एलिमिनेट व्हा. मी चाललो. झाला तुमचा परफॉर्मन्स, कमाल. ॲज अ फॅन आणि ॲज अ वार्ताहर हे तू कमाल करतोसच, पण तुमची चित्रपटांची नावं आणि तुला अभिनय येतो वगैरे ही जी नावं असतात ती कमाल असतात. फार मजा आली. विचारूया आपण सरपंचांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? प्रसाद, तू खूप गोड दिसतेस प्राजक्ता, खूपच गोड दिसतेस तू आज. थँक्यू. हां, स्किट बद्दल. प्रथमेश, श्रमेश, हा जो इंटरव्ह्यूचा हा जो प्रकार आहे, हा मला असं वाटतं की तुमचा एक लपवलेला हुकमाचा पत्ता आहे. तुमच्या जेव्हा लक्षात येतं की थोडीशी गडबड आहे की तुम्ही तो बरोबर तो पत्ता काढता आणि मग ती रमी तुम्हाला लागते, जशी ती आजही लागली. प्रथमेश, तुझंही कॅरेक्टर मला ज्या वेळेला इंटरव्ह्यूचं तुमचं सेक्शन असतं त्यावेळेला तू ज्या व्हरायटीज येतो त्या खरंच कौतुकास्पद आहेत. म्हणजे तो मध्ये म्हातारा होता, एक उर्दू होता सुरुवातीला. गुड. तुमच्या दोघांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. सही. चिसौका, ॲज प्रसाद राईटली सेड की तुमचा हा हुकमाचा एक्का आहे, पण हा हुकमाचा एक्का मिळवण्यासाठी तुम्ही अनेक डाव ऑलरेडी खेळलेले आहात, म्हणून हा तुमचा हुकमाचा एक्का बनला आहे. सो मला असं वाटतं की छान चाललंय, छान चालू दे. ऑल द बेस्ट. आणि आता जाणून घेऊया गुण. सई, 9.5 गुण. प्रसाद, 9 गुण. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार
हुशारीनं चतुर विनोद करणारा प्रसाद खांडेकर आणि येड्यागत वेडेपणा करणारी नम्रता संभेराव. साला कुत्रा. सॉरी, वाघ वाघ वाघ. कुठे आलोय मी? जंगलात. काय झालंय माहितीये, ऍक्च्युली गेले कित्येक दिवस या जंगलात माझ्या फिल्मचं शूटिंग चालू होतं. आज शेवटचा दिवस होता, शेवटचा शॉट होता. मला प्रोड्युसर असा बोलला की असं तू झाडाच्या मागून ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रोड्युसर का बोलला, कारण डिरेक्टरच प्रोड्युसर आहे. माहिती आहे ना, हल्ली सगळीकडे डिरेक्टरच प्रोड्युसर होतात. ते हास्य जत्रा वगैरे सगळं माहिती आहे ना. तर ते मला असं झाडाच्या मागून ये आणि बोल, अरे सगळे गायब. मग मी कट इट बोलेन. म्हटलं ओके सर. मी असं लांबून, खूप लांबून रन घेतला, असा धावत 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 आलो, फुल इंटेन्सिटीने बोललो, अरे सगळे गायब. तर कट इट कोण बोलेच ना हो, सगळे खरंच गायब झाले होते. अख्खाच्या अख्खं युनिट मला एकट्याला सोडून गेलो तिकडे. परडे जायचं ना म्हणून असा प्रोड्युसर कोणी वागतो का? म्हणजे मला सर आणि कुठे आलोय हो, गेले 5 तास भटकतो इकडे, पाणी संपत आलंय, भूक लाग. हे काहीतरी दिसतंय. हॅलो हॅलो, आहे का कोणी? हॅलो, एक्सक्यूज मी. अरे बापरे, हाय बाप, दिसलं कोणतरी, दिसलं. काय करताय? हॅलो. ओ धावत आलो ना म्हणून. तुम्ही त्या शूटिंग मध्ये होतात ना, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. तुम्ही खरंच शूटिंग वाले आहात ना, की खरोखरच्या जंगली आहात? म्हणजे तुम्ही खरंच जंगली आहात? म्हणजे माझा अपमानच करायचा असेल तर आपण इथे विषय संपवूया. मी नाही बोलणार पुढे, आपण थांबूया इथे बोलणं. कमोन यार, मी तुम्हाला एवढा आव करतोय, मी रिस्पेक्ट देतोय. हाय, मायसेल्फ प्रसाद. तुमचं नाव काय? प्रसाद. भडकू नका हो, मी फक्त नाव विचारलं. नाव 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 राहता ना, वो नाव. म्हणजे मला कसं कोणी पशा काय रे काय असं कोण बोलतो ना. नाही तसं नाही ते. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. नाम वो मतदार यादी में आता है ना नाम, वो पैन कार्ड के वर रहता है ना. पासपोर्ट पे आवतो है ना. आधार कार्ड के पे अनिवार्य रहता है वो नाव. आधार कार्ड नावा नावा आधार कार्ड नावा नावा. बाकी काही कळलं ना, आधार कार्ड बरोबर कळलं. काय सरकारने प्रगम बार जंगलात घुसले सरकार. क्या बात आहे. आधार कार्ड. हा, नावा 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 नावा. हा, नावा. तुमचा नावा काय आहे? नावा उफुफू मोया खोया, उफुफू होया खोया. नावा. आता नाव सांगा. उफुफू मोया खोया, उफुफू होया खोया. ऍक्च्युली आम्हाला नाव माहिती नसेल तर आम्ही असं बोलतो. इधर. तुमचं नाव काय? तुमचं नाव तुम्हाला माहिती असेल ना. आधार कार्ड. उफुफू मोया खोया, उफुफू मोया खोया. अरे नाही, कशी कान पडतात नाव. उफुफू होया खोया. नावा नावा. हा, कल उफुफू मोया मोया उफुफू. उफुफू होया खोया. मस्त सुंदर नाव आहे.
म्हणजे सुंदर नाव आहे, छान आहे. तुम्ही खूप व्हायलंट दिसताय हो. ठीक आहे, तुम्ही बरं वाटलं भेटून. हां, छान वाटलं. मी निघतो, आपण भेटूया परत. हां, चलो बाय बाय. अरे कापला तुझ्या ते रोमांटिक होतं, कापला. नाही हो, नाही ऐका ना, मेरे को जाने दो, मेरे को बहुत काम है उधर. ऐको ना मेरा, क्या है ना, मैं एक्टर है, एक्टर. नट आहे, नट. विचार अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पण ऍक्टरला बिचारच बोलतात. वो अच्छा है सब, लेकिन मला जाऊ दे ना मला. एक्चुअली ऐका, मैं ना बहुत बिजी एक्टर है वो, मैं मराठी का स्टार है वो. मतलब मेरे को कुछ हो जाएगा ना तो अक्का उभा महाराष्ट्र पछताएगा. हाँ अच्छा जा. अच्छा, तुम्ही पण कलाकार आहात. तुम्हाला पण फोटो मिळाले? मला 3दा मिळाले, 3दा. ते बॉटल हो, खायचं ना ते. बाटली आतली बाटली फुटली, देवाला साखर बाटलीमधली बाटली. ना ऐका ना, ते हा उधर से पानी पीने का रहता है. अहो फेकू नका हो, ते हवा नंतर माझं ते वो पानी रहता है अंदर. एक आपण ते हा एकच मोठा होल आहे हो, बाकीचं कुठून येतं. अरे काय केलं, एवढंच पाणी होतं. पाणी संपलं, माझ्याकडचं भूक लागली, काय पिऊ आता मी. हाम्या देताला तमाल्या खावायला पिवायला. हाम्या देताला तमाले खावायला पिवायला. तू देणार मला खावायला पिवायला. एवढं सगळ्यांना कळणं इतपत बोल, म्हणजे पुढे जाईल स्किट, सगळ्यांना समजेल आहे ना. तसे आम्हाला सवय आहे. गौरवचं आमचं मराठी बोलतो ना, ते पण जंगलीच असतं. किमान एवढं कळणं. गौरव गेला खड्ड्यात. गौरव गेला खड्ड्यात. तुम्ही ते तू खावानी मागती, तू जो देवनी ओम खावानी, तुम क्या देवनी हमको. पाया सुपा. हाँ. कौटा रस्सा. कौटा अंडा. लीवर कुला. सब मिलता. सुखावानी. एक काम करो, स्टार्टर से चालू करो. मतलब पाया सुपा खाऊया आधी. पाया सुपा. पाया सुपा. पाया सुपा. अरे पास अच्छा, सुपा म्हणजे असा सुपा. पाया सुपा. शपथ, काय तंगडी आहे हो. क्या बात आहे. कोणाची आणली तंगडी. पाया. अच्छा, कुलाब्यावर आणली. पाया. कोल्ह्याचा पाय खायला. कोल्ह्याचा पाय देतात का कोण खायला. सुपा. नो सुपा. पायाचा कोल्हा नो. कोल्हा पाया. तुम्हीच मागवलायचा. कोल्हापुरी. मग कोल्ह्याचा पाय म्हणून कोल्हापुरी हे काय मध्येच मागवलायचं कुठून आलं. सुपा नका. नो पाया सुपा. कवटा रस्सा.
रस्सा हाँ अंड्याचा रस्सा आणा वो कवटा रस्सा अच्छा है वो देने का ना कवटा रस्सा कवटा रस्सा या काय कवटा रस्सा कवटा कवटा रस्सा म्हणजे डायरेक्ट कवटी आणलीस न कवटा रस्सा हो कवटा रस्सा काय फेमिनिझम सलीम अनारकली कोरस सिंगर डॉक्टर पेशंट गप्पांच्या गावात काय कोणाची कवटी आहे समीर चौगल आता समीर चौगलेची आहे कवटी समीर चौगल अहो सगळे स्किटचे रिजेक्ट झालेले विषय आहेत बघा फेमिनिझम सगळं हे काय लिहिलंय घराचा EMI गाडीचा EMI विशाखाचा मानसिक त्रास खूप आहे ठेवून द्या अहो ऐतिहासिक आहे नो कवटा रस्सा कवटा रस्सा नो मी माझा बुक गेला नको नका. नको कवटा रस्सा लिवारा कुल्ला हा लिवारा कुल्ला नको लिवारा कुल्ला 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 पाया सुपला पाय आणलास कवटा रस्त्याला कवटे आणलीस लिव्हरा कुलाला नको ठीक आहे ठीक आहे ऍक्च्युली टीका आहे ना खाली वो टीका क्या ये लिवारा कुल्ला असं असतं काय कुठे अधिकाऱ्याने सांगितलं बा फसवता तुम्ही लिव्हरा कुला म्हणजे आईस्क्रीम सांगायचं ना लिवारा कुल्ला आता असं आईस्क्रीमचा कुला बिला कोण नाव ठेवतं काय ते आहे का अजून एक बघा ना संपल्ला कुल्ला संपल्ला खा लिवारा कुल्ला बिकार आहे सर्दी होईल तुला खा माझा छकुल्ला लिवारा कुल्ला लिवारा कुल्ला ऐका ना ते वो मैंने सुना है वो एक मोहा की रहती है आपके पास वो हे बरोबर कर मुआ करून वो नहीं मांगता है वो मुहाची रहते ना 2-2 पेग मारता है फिर ये मध्या मम्मी पाल्या मध्या त्याला मल्ल्या औषध खावरा औषध खाऊन कोण आहे नक्की मालूम मल्ल्या तयार मल्ल्या या मल्ल्या लार्जा की स्मॉल लार्जा ऍक्च्युली लार्जा हा वाह ये मस्त आहे कशाची आहे जांभळाची मोहाची संत्र्याची लांग्याच्या लाळेची लांगा लांडग्याच्या लाळेची काय खातेस तू भावला नाहीस का लांडग्याची लाळेची दारू कोण बनवतं का हट वेडी कुठची नाही कान पडते पिना कंपल्सरा पिना कंपल्सरा पिना कंपल्सरा हे बघा तू इंग्लिश बोल काही बोल कंपल्सरी वगैरे मी नाही पिणार आधीच असं नाही पितो नाही तो मरणंदेवरती तयारच आहे कोण आहे पंजाबी कुठे आले मध्ये मरंडे वाचतो ऐका ना नाही तो मरणंदेवरती तयारच आहे हे घ्या ते मी नाही पिणार आहे पिना कंपल्सरा हे मी नाही पिणार पिना कंपल्सरा मी नाही पिणार मी पिना कंपल्सरा ऐका ना नको ना हो हे अघोरी आहे आमच्यात नाही पिते असलं काय लाल पीळ ऐका ना मला तुम्ही दुसरं काहीतरी सांगा ना मी करतो हे नको मी पाया पडतो दुसरं काही सांगा चालेल मला ओके ओके जोरात जोरात ओरडा हा मी ओरडतो जोर जोर बोला गौरवा मोरा ग्रेटा गौरवा मोरा ग्रेटा ओरडा काय ओरडायचं गौरवा मोरा ग्रेटा लाल कुठे गेली ती असे लांडग्याच्या लाळेचे 10 ड्रम पियन पण गौरव मोरा ग्रेटा
कधीच नाही निघणार आयुष्यात ना. गौरव मोरा ग्रेटा. म्हणजे खूप खूप भारी झाला, खूप भारी ऍक्ट झाला, फार मजा आली. मला तुझं नाव पुन्हा एकदा तुझ्या तोंडून ऐकायचं, ते फारच कमाल होतं. प्लीज. उफुफू मोया खोया, उफुफू मोया खोया. फार धमाल, फार धमाल. विचारूया माझ्यासारखीच धमाल सरपंचांना पण आली आहे का हा परफॉर्मन्स बघताना? साई. बाप रे बाप, तुम्ही दंगल आहात, दंगल असं म्हणायला हरकत नाही. आणि कन्सेप्ट खूप कमाल होती, खूपच कमाल. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं सारखं की तुम्ही भारी आहात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही भारी आहात आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू. आज सेटसाठी आणि मेकअप आणि कॉस्ट्युमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर प्रॉप्स, अतिशय सुंदर सेट. म्हणजे इथून असं वाटते काय आम्हाला तू दिसत नव्हतीस तेव्हा खरंच क्युरिओसिटी निर्माण झाली की या छोट्याशा घरामध्ये नक्की काय काय असेल आणि त्याच्यातून अशा एक एक भन्नाट गोष्टी बाहेर निघत होत्या. वा, क्या बात आहे, सुपर्ब. प्रसाद काय मला कॉन्सेप्ट भयंकर आवडली. म्हणजे लाजवाब. म्हणजे त्याच्या कॉन्सेप्टपासनं त्याचे पंचेस, तुमचा परफॉर्मन्स, त्याचं टायमिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट हा आजचा परफॉर्मन्स होता. सलाम आहे तुला नम्रता आणि प्रसाद. तुमच्यासाठी बऱ्याच दिवसात वाजवायचं राहून गेले ते आज तुमच्यासाठी. डबल पिपाणी, क्या बात आहे. तुम्ही भारी आहात आणि तुम्ही भारी परफॉर्मन्स नेहमीच देता. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. आपल्या समोर येतात हास्य खुर्द मधून मुकेश आणि रसिका. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मुकेश जाधव, मी ॲक्टर आहे आणि आज माझा इथे सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमामध्ये ना मी एक महत्त्वाची, छोटीशी पण महत्त्वाची भूमिका करतोय. कॅमी आहे, कमी वेळ आहे पण ट्विस्टिंग आहे, छान मस्त. म्हणजे कालच परवा आमचा हे झालं हो, काय म्हणतात त्याला, ते प्रीमियर झाला. पण मी गेलो होतो, पण आमचा एडी म्हणाला की अरे एकापेक्षा जास्त डायलॉग ज्यांना आहेत ना त्यांनाच बोलवलंय प्रीमियरला. मी म्हटलं तू बाहेर बघ कुठेतरी, म्हणून म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, टेक्निकल इश्यू आहे ना, मी जाईन, इथे काही प्रॉब्लेम. सिनेमा आपला मोठा झाला पाहिजे म्हणून मी इथे माझा पिक्चर बघायला आलो आहे इथे आज. काय ना, माझा पहिला सिनेमा आहे ना, म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. कधी बघतोय असं झालंय, बघतो आधी. हो अरे वा. हे काय, हां हे टू, एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी. A2 काय? A2 एटू बिट्टू कोणाला करतो रे? मला डायरेक्ट गाडी तुरे करणार तू कोण? ओ नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं सीट नंबर A2 हीच का असं? हो हीच आहे, ते इकडे. इथे वाट बघून बघून वारूळ तयार झालं माझ्या अंगावर. हे काय? कॅरमल पॉपकॉर्न सांगितलेले सॉल्टेड काढले. हे अशी फसवणूक करता तुम्ही लोकांची. एक मिनिट मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? कसला गैरसमज? हा, या फालतू पॉपकॉर्नचे 300 रुपये घेता आणि वरनं चुकीचे पॉपकॉर्न घेता. लाज नाही वाटत? एक मिनिट जरा उठा, तिकडे बसा. हा. मी काय म्हणतो बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे काय झालं. हे काय? साधा पॉपकॉर्न आलास ना तू आणि इथे माझ्या बाजूला बसस. लाज नाही वाटत? कंप्लेंट करेन ना मी. मैनेजर किधर है तुम? ये देखो, ये साधा पॉपकॉर्न वाला इधर मेरे बाजू में आके बैठा है. एक मिनिट बाई, शांत राहा जरा. अहो मी पॉपकॉर्न वाला नाहीये. काय या सिनेमात काम करणारा ऍक्टर आहेस? ऍक्च्युली तसंच आहे. अहो मी की नाही ना, ह्या सिनेमामध्ये ना छोटीशी रोल करतोय, छोटासा. हा मी करतोय इथे, म्हणून मी बघा तुमच्यासारखं तिकीट वगैरे काढून आलोय मी इथे पिक्चर बघायला. तिकीट पण आहे? हे काय बघा ना. बघू. हे काय? अय्यो हो, सॉरी सॉरी. नाही ते तुम्ही लाल शर्ट घातला आणि वरून इन पण केलं ना, म्हणून मला तसं वाटलं. नाही ते घाई जे मिळालं ते घालून आलो ना. असं करू नका, वाईट दिसतं. अपमान होतो ना उगाच तुमचाच. नका करू असं. एक मिनिट. हॅलो,
ओके ठीक आहे. हा सॉरी पण सॉरी. एक्सक्यूज मी, पॉपकॉर्न सॉल्टेड चालतं ना? माझे आहेत ते द्या मला, मी आणले ना ते द्या. घ्या ना. हो काय, अरे हे काय, त्याला काय अर्थ आहे? अहो आधी मी 2 पॉपकॉर्न खाल्ले होते. 2 आकडा खाण्यासाठी चांगला नाहीये ना, म्हणून तिसरा खाल्ला, बाकी काय नाही. हो काय चाललंय 4 तुमचं? आकडा पण चांगला आहे. तर बघा मॅडम, मी काम केलेला पहिला सिनेमा आहे, प्लीज शांतपणे मला बघू द्या तो. तुम्ही रोल केलाय चित्रपट? अहो ऐकलं का, यांनी म्हणे या चित्रपटात काम केलं, ऐकलं हा, का? ऐका, रोल केला यांनी. ठीक आहे. बघा सेलिब्रिटी बसले माझ्या बाजूला. ठीक आहे हो, ठीक आहे ना, एवढं. कधी हो तुमचा सीन, कधी आहे? येईल आता, येईल. कधी आहे scene? येईल. आणि कॉमेडी आहे का, हसायला येईल ना? हा कॉमेडी म्हणजे असेल तो. का मग रोमॅन्टिक आहे? तुमच्याशी कोण म्हणा रोमॅन्स करणारे? काय काही काय बोलतोय तुम्ही? कधी पण सीन कधी सांगा. ओ बाई, जरा सिनेमा चालू तरी होऊ देत ना आधी. हो हो चालू होऊ होते देत ना चालू. त्यात. आपण एक काम करू, आपण तुमचंच पॉपकॉर्न शेअर ओ, ऐका. शेअर करूया ना. काय शेअरिंग बिरिंग काय? मी नाही माझे पॉपकॉर्न देणार. ठीक आहे, मग 10 रुपये घ्या आणि पॉपकॉर्न घ्या मला. 10 रुपयाचं अहो पॉपकॉर्न. काय याला अर्थ आहे? असं कोणी पॉपकॉर्न शेअर करता का? तुम्ही पण सॉरी सॉरी सॉरी. मी काय स्टॉल लावलाय का इथे पॉपकॉर्नचा? उगाच आपलं काय पण बोलतोय. मी देखा नाही. क्या, ऍक्टर आहे, पॉपकॉर्न भी नहीं शेअर करता. जाने दो. खा खा पॉपकॉर्न खा, पचणार नाही. काय पसणार? काय काय बोलला? नाही मी कुठे देता काय हो सगळं बघ. तुम्हाला माहितीये, परवा ना याच थिएटर मध्ये मी पिंटो बघितला. तुम्हाला मंटो म्हणायचंय का? तेच ते हो, सांगते त्या गणेश गायतोंडेने काय काम केलंय. ओ नवाजुद्दीन सिद्दीकी. काय सांगतो ह्यांना मी? फोन द्या ना तुमचा जरा. ओ जरा शांत बसावं, थांबा. द्या ना फोन, द्या ना. ओ थांबा बघ. अहो एक महत्वाचा कॉल करायचा, माझा फोन घरी राहिला. द्या ना. काय जर रिक्वेस्ट करते, द्या ना. अशी द्या ना काय प्लीज, द्या ना. रिक्वेस्ट करण्याची पण पद्धत असते माणसाची. द्या द्या. हे घ्या. थँक्यू. कसं आहे? हो मॅडम, काय चाललंय? मोबाईल कोणाचा आहे? यांचं. काय करताय? द्या इकडे. ओ माझा फोन घेऊन गेले ते. हो जप्त केलं. बस काय ओरडतात? जप्त कशाला? म्हणजे काय तुम्ही शूटिंग करत होता? हो अहो मी नेहमीच करते आणि मग घरी जाऊन परत पिक्चर बघते. ओ तुम्हाला काय लाज वाटते की नाही? हा एक तर लोकांचे फोन घेताना वर असे गुन्हे करता. तुम्हाला काय? हा माझा सॉरी 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 सर, दिमाग में जाता है. ओ माझा फोन. हो ओ टेन्शन नका घेऊ, तो मिळेल तुम्हाला. फोन कुठे जाणार आहे पळून? फोन नाही जात. तुम्ही काय वेडे आहात का? अहो माझा फोन गेला. ते एक मिनिट, काय वाजते हे? फोन तुमच्याकडे फोन आहे? हो आहे. मग माझा फोन कशाला घेतलेला तुम्ही? अहो ते जप्त करतात. अरे जप्त करतात म्हणून माझा फोन घेतला? ओ भाई साहब. हा भाई बैठा ना, रुको ना. ऐका, फोन उचला. काय? मी काय? फोन उचला ना आणि त्यांना सांगा की मॅडमचा पीए बोलतोय. मी? हा मॅडम बिझी आहेत, थोड्या वेळाने फोन करा. ओ कसं काय शक्य? अहो, मी बोला ना, सांगते ना, बोला पटकन. मी बोला. काय बाहेर जाऊन बोलतो. अहो, भाई काय रे इसका? हेलो हेलो हेलो. अरे नीचे जाना ये यार, क्या कर रहा है? ज्यादा हो गया ऊपर. अरे काय तू? काय प्रॉब्लेम काय रे जरा? अरे रुक. ज्यादा हो गया नीचे, थोड़ा ऊपर. हाँ हेलो. इतना ठीक है, चलो. हॅलो, मी मॅडमचा. पीए बोलतोय. बोला ना. गप्प बसाना बोलतोय हा ना मी. बोला बोला बोला. हा मी मॅडमचा पीए बोलतोय. मॅडम 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 बिझी आहेत, नंतर फोन करा. घ्या. आणि विचारा मॅडमचे पैसे कधी देणार? मी विचारा ना. मी पैसे काय? याला काय अर्थ आहे का तुम्ही? अरे हा रे बाबा, माहित आहे. हॅलो हॅलो हॅलो. पीए सारखं बोला. बोलतो बोलतो. हा मॅडमचे पैसे कधी- हॅलो. वो मॅडमचे पैसे कधी देणार आहेत? ठणकावून विचारायचं. अरे याला- विचारायचे पैसे. अरे याला काय अर्थ आहे का? भवाने काय फालतू की असे टपली बिपली मारतात का? मागे बोल तुझा. आवाज कम करे अरे रे. अरे हाँ भाई, आवाज कमी है. हम लोग इनका प्रॉब्लम.
हो तुम्ही गप्प बसा, असं काय करताय? सॉरी जाऊ दे, फोन जाऊ. हो तुमचा सीन येईल ना आता. सीन येईल बघा. आई गो काय राजवाडा आहे नाही. वा वा. हो तुम्ही 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. तुम्ही होतात काय राजवाड्यात? हा बघा होतात. थांबा 2 मिनिटं थांबा. हा हो तो बघा तुम्ही नाही पण तो जाडा आहे. नाही तुम्ही नाही मला थांबा जरा 2 वाटलं. मिनिटं. अय्या हे का सस्पेन्स चालू झाला. अरे मांजरे चावलीस कशाला इथे? आयला लचका तोडला माझा. सॉरी हडूक राहिलाय फक्त आता. सॉरी इथे लागलं. सॉरी. अरे गप्प बसा ना जरा, शांत राहा ना. सॉरी. अहो ते असं सस्पेन्स सीन बघताना माझं नाही मी असंच होतं. मला खूप भीती वाटते. तुम्हाला म्हणून का चावणार? सॉरी माफ फार लागलंय का? नाही आहे. जाऊ दे. हो रोमॅन्टिक सीन चालू झाला. अभी खड़ा मत हो. अहो ते बहुतेक हिरो हिरोईन किस घेतील आता. बघू दे ना मला. अहो असं सीन बघायचे नसतात. वेड्यात का? तुम्ही सोडा. परिणाम होतात बाल मनावर असं बघायचं. अरे तू काय माझी पालक आहेस का? लहान मुलाच्या डोळ्यावर हात ठेवून सीन बघायला. हा कशाला जबाबदारी घेताय माझी? मला बघू देत ना. बघू द्या. एकटे ह्या सिनेमामध्ये छोटीशीच भूमिका आहे हो माझी. आता तो हिरो येईल, मला विचारेल की बाबा काय 2 मिनिटं सांगतोय तिला मी काय सीन आहे तो. अरे तो हिरो येईल आता. हा मग मला विचारेल मॅडम किधर गई. मग मी सांगणार मॅडम फार्म हाऊसला गेलेले आहेत. ह्या एवढ्याशा सीनसाठी मी इथे आलोय ना. मला बघू द्या. एक वाक्य आहे मला प्लीज बघू द्या. तुम्ही रडताय प्लीज डोळे पुसा बरं. असं रडू नका. असं संध्याकाळच्या वेळेला रडू नये. सकाळी 11चा शो आहे हा. पण काळोख झाला ना. गप्प बसा जरा. मला प्लीज बघू द्या. डोळे पुसा बघून ए भाई साहब जरा पैर पीछे लो ना. शी आता उचलू नका. काय आलं? अहो मला वाटलं तुम्ही पण पुतळा होता. सॉरी. मी म्हणून पुतळा वाटलो तुम्हाला? प्लीज जरा शांत बसा ना. मला सिनेमा आता नाही बडबड. गप्प बस. प्लीज छळू नका मला. बघू दे मला सिनेमा. 350 रुपये. हो माझी अंगठी सापडत नाहीये. ऐका ना या बोटात सोन्याची अंगठी होती सापडत नाहीये. शोधून देता का जरा प्लीज? इथे कुठेतरी पडली. काय चाललंय तुमचं मगासपासून? प्लीज द्या ना शोधून. अंगठी कुठे येते? तुमचा पाय उचला जरा बघा. यांचं पण उचला. त्यांना तुम्ही सांगा. तुमच्या बाजूला बसलेत ना ते. तुम्ही सांगा. पैर उठाव ना. देखो ना अंगठी आहे क्या? अंगठी आहे रे. अंगठी सापडली काय? इधर आहे रे अंगठी. सापडली अंगठी. मॅडम कुठे आहेत? मॅडम फार्म हाऊसला गेल्या आहेत. मी गेलो. बघितलं मला नाही बघायला मिळालं. मी बघितलं तुम्हाला इकडे होता तुम्ही. अरे या सीन साठी मी आलो होतो ना. मला पिवळ्या रंगाचा शर्ट बघितलं. अरे तुम्ही काय वेडे आहात का? अहो मी बघितलंच नाही. फक्त आवाज ऐकू आला. आणि तो पण आवाज कोणा दुसऱ्याकडून डब करून घेतला होता. अबे दुख्या आहे नीचे बात. अरे नाही बसणार खाली. नाही बसणार मी खाली. अरे मला सीन बघायचं होता. सीन दाखवू देत नाही. अरे सगळं केलं. मला नाही बघायचं पिक्चर. अरे काय चाललंय याची फालतूगिरी. चल मला नाही बघायचं पिक्चर. मित्रांनो
तुम्ही इतकी छान वातावरण निर्मिती केली की खरंच मला असं वाटलं की मी सिनेमा हॉलमध्ये बसली आहे. खरंच इथे काळोख झालाय आणि मी फिल्म बघतीये. आणि त्यानं तुला कितीही बसवलं ना तरी सुद्धा तुमचं स्किट मात्र बसलं नाही किंवा पडलं तर अजिबातच नाही. ते उत्तमच झालं. क्या बात आहे. जाणून घेऊया तुम्ही दाखवलेला हा सिनेमा सरपंचांना किती भावलाय. सई, इथूनच जुजबी गप्पा मारते तुमच्याशी. तुमच्या दोघांसाठी मुकेश, तुझं टायमिंग अप्रतिम आहे आणि ते आज तू प्रूव्ह केलंस. रसिका, मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस, अतिशय सुंदर. म्हणजे तू बसलीस पण काहीतरी वेगळीच. आणि म्हणजे अशी माणसं असतात ना की त्यांचा राग येतो पण राग येत नाही. असं काहीतरी विचित्र कॅरेक्टर होतं आणि ते तू खूपच सुंदर साकारलंस. उत्तम टायमिंग. मला वाटतं समीर, तुझी पण तेवढीच, इनामदारांची पण तेवढीच जबरदस्त साथ होती. आणि लिटरली तुम्ही अख्खं थिएटर उभं केलं आमच्या डोळ्यासमोर. अशी स्किट्स मला आवडतात की ती एखादी फिल्म कशी प्रोग्रेस होते तशी प्रोग्रेस होत जातात. तुमच्या स्किट्समध्ये पॉजेस होते, काही वेळेला शांतता होती. ते मला खूप आवडलं. हे काहीतरी नवीन होतं आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स मला खूप आवडला. सुपर्ब. असंच एक्सपेक्टेड आहे आणि आय थिंक यू आर ऑन द राईट ट्रॅक. कीप इट अप. सरपंच प्रसाद. धमाल. मुकेश, रसिका, धमाल आली. काही जुन्या काळात गेलो मी. सुरुवातीला मी खूप वेगवेगळे चित्रपट केलेले आहेत, दर्जेदार असे. मला वाटलं तुम्ही असा किस्सा सांगता की मी कसं. हां, तोही सांगतोस. पण साधारण माझा एक दुसरा तिसरा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये माझी सहाय्यक नायकाची भूमिका होती आणि तो प्लाझा लागला होता म्हणून मी तो बघायला गेलो होतो. आणि मला असं वाटलं की लोक मला ओळखणार म्हणून मी ते पुलोवर वगैरे असं घालून गेलो. तर पहिलं मला डोअर कीपरनी अडवलं होतं कुठे चालला म्हणून. तर म्हटलं की माझा पिक्चर आहे. ते म्हणले असे रोज येतात सांगायला, तिकीट काढून मग जायचं आतमध्ये. तर मग मी माझ्या पिक्चरचं तिकीट काढलं, आत गेलो. मला वाटलं आता तुडुंब गर्दी आणि मला खूप त्रास होणार वगैरे. तर 9 लोक होते. 9 आणि 9 मधल्या अर्ध्या माणसांनी मला ओळखलं नाही. त्यामुळे काय ते सगळं जाऊ दे. पण घटना खूप रंजक असते आणि आपण केलेलं पहिलं दुसरं काम पडद्यावर बघणं, या इमोशन्सची व्हॅल्यू मला 100% समजू शकते. आणि त्याच्यात जर बाजूला बसणारी अशी अतरंगी व्यक्ती असेल तर किती त्रास होऊ शकतो. डेफिनेटली तुमच्या दोघांचंही कौतुक. आणि आता जाणून घेऊया गुण. सई, 9 गुण. प्रसाद, 9 गुण. 9.5 गुण. वा वा वा. मित्रांनो, भारी मार्क मिळालेत तुम्हाला. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा.